का रे लिहिला आम्हालाच दमला रे तो दमला. दमलो तू गाडीवर बसून. अरे तू आपल्या सोबत आला म्हणून दमलं. तर नमस्कार मंडळी. तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार आज शनिवार आहे आणि आज आपलं वर्किंग आहे. तर आता आम्ही निघालोय साईट व्हिजिटसाठी. प्रियांश इकडे आपण मस्त चहा पिणार आहे. हा चहा पिणारे मस्त फुटबॉल खेळून आले. तुम्हाला व्हिडिओ बघायचा तुला भूक लागली आहे. तुला आज सॅटर्डे आहे जसं की आमचं साईट काय रे साईट व्हिजिट अभिलाष साईट. हे बघ सॅटर्डेला 12 वाजूस तर झोपायची सवय आहे. हे बघा, आम्ही दोन टर्फला तास- गेलोय बघा. अरे मावशीची थांब ना, दाखवू दे ना. आता फक्त 2 तास झोप घेऊन आम्ही निघालोय साईट ब्रँडिंग काय बोलतोय यार मी साईट व्हिजिट साठी. लागून जायची. आंखें बाहर आ गई है. हे बघा काय बोलतोय प्रसाद. आयुषला बोलतोय आंघोळ नाही केली. बघ करून आलाय तो. असं नाही बोलतोय ते. गार पाण्याने आंघोळ करून आले. जर चेहऱ्याला केली नसती पोचायचं. तर तो कॅमेरा फ्रेंडली नाही तेवढा. तू अजून डोळ्यात घालतो का कॅमेरा? रिया मॅप सापडतोय का? मॅप सापडतोय का? मॅपची गरज काय काय बोलली? रिया तुला निगडीत डायरेक्ट सनकिस्ड ते पोरं आलेच नाही खेळायला. लेट आले म्हणून आम्ही लेट चालू केलं. फिरू का? हे रे बाबा तू फक्त माझा व्हॉइस घे. वाईस बोल ना बोल. 7:38 ला मी त्याला मेसेज टाकला. मी लोकेशन मध्ये टाकलं. काय सांगू का? आला की तिला 8:45 ला. आमच्या पोरे फुटबॉल खेळायला गेलो ना. असं वागू नका. देवाला घाबरा जरा. तोपर्यंत मग मी नाश्ता केला. मी दोडा खाल्ला, चाय पिलो, हा, बघ बघ रील बघत होतो. म्हणून एवढं बोलतोय मी काल काय खाल्लं नाही. मी काल पाणीपुरी खाऊन झोपलोय फक्त. मला काल खायचं आणि नाही. अमिताभ मॅमनी जेव्हा वैतागलो होतो मी traffic गलती दिली मध्ये. आम्हाला. काइंड ऑफ डिस दोन बस सोडल्या. हीच बसमध्ये म्हणलं, पण येणारच मॅम. संकल्पचा नवीन शोध काय माहिती का? मिड लेवल प्रोजेक्ट म्हणजे काय? जास्त उंच नाही. जास्त उंच नाही. पण कमी उंच इज मिड लेवल आणि इकॉनॉमिकल तर ग्राउंड फ्लोर असेल ना त्यासाठी. साईट विजिट सॅटर्डे. असं वाटेल नेहमी करतात. अभिलाष फोटो काढलाय सगळ्यांचे. सुंदर होते ना फुलामध्ये. तू काय बेटा हातले सफर आहे रे. इकडे भाई शपथ सगळे ब्लॉगर आहेत आपले. सो वी आर ॲट सेकंड साईट राईट नाव. स्टेडियमच्या एंड पर्यंत तू तुमच्या सोबत येईल. तुम्ही बघू शकता आम्ही आता साईट व्हिजिट झालेलं आहे आमचं. बाकी कोणी एकटे गुरुकृपा 7 ॲव्हेन्यू. आता इथून पुढे चला 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 पाय पायने. हॅलो. काही नाही ब्रो ब्लॉग. सो आम्ही आलोय साईट बघायला आणि हा काय बघतोय? हा इकडचे फ्लॅट बघतोय. अभिलाष कांट डू एनिथिंग. न्यू ब्लॉगर कसा आहे? मेन कॅरेक्टर एनर्जी येते इकडे. लाव इथंच. बस करा. तिकडेच लाव. आणि सागर सरांची गाडी आपण आज चालवणार आहोत इथून तर मुकट चौकापर्यंत. बघूया काय मजा येते कशी. काय होय थकला काय? भूक लागली? नाश्ता नाही केला? मग फिरत आम्ही तिसरी साईट ब्रँडिंग कम्प्लीट केली आहे. तिसरी साईट व्हिजिट कम्प्लीट केली आहे. तर मी काय म्हणतो त्याला भूक लागली आहे काय करायचं? म्हणजे भूक सगळ्यांनाच लागली आहे कारण नाश्ता नाही करणार आम्हाला. वाटलं कृष्णा व्हेजला नाश्ता पण आहे. गोली हे काय स्वतःचाच थोबाड दाखवतो. हे काय माझाच थोबाड दिसतं. माझं मेन कंटेंट तर तुम्ही रे. तुझ्यामुळे एवढे व्ह्यूज वाढले माझ्या चॅनलला. लक्षात ठेवा 2 चेहरे. लक्षात ठेवा. हा हे 2 चेहरे लक्षात ठेवा. ब्रो तुझी फेस व्हॅल्यू खूप आहे बघ. कम ब्राईटनेस वाढव. घुमत फिरत आम्ही आलो आता आमच्या फायनल साईटवर. आणि इथले न्यू बालीवाडी काय असेल ते बालीवाडीचे जे सर्व्हिस रोड आणि कोपरगावचे जे मेन रोड आहेत त्याच्यामध्ये काहीच फरक नाही. खड्डे खडी म्हणजे डायरेक्ट ॲडव्हेंचर बाईक आणायला पाहिजे तुम्ही. दुसरं ऑप्शन नाही. सो लेट्स सी. So with this site, our site visit ends for us. Abhilash will continue in Moshi. दुडगाव. आपल्या साध्या माणसांसाठी चांगलं भेटलं. साइट विजिट तो बहाना था, हम सबको दर्जा को जाना था.
तू नाही दिसत आहे रे. त्याचा चेहरा घेतलेला कारण तो कुठे हॅकर्स वगैरे मिसयूज करतो. पुढे प्रसाद दाखवत होता. हा प्रसाद आहे आणि हा इकडे आमच्या चेहऱ्यावर झूम करून करून इकडे आहे. हा प्रसाद आहे. इकडे बघ ना, इथला. भाई लय थकलोय आज. घरी गेलो डायरेक्ट लक्ष्मण. आता घरी गेल्यावर डायरेक्ट उद्या उठे डायरेक्ट उद्या मी काय म्हणतो मेट्रो मध्ये झोपून डायरेक्ट सोमवारी प्रत्येक मेट्रो मध्ये बसून रिटर्न हालत राहते मला इकडे. तुला कशाला हलवती ती का भाई नाही, पण हे हात दिले ना केलाय खर्च कटलरीसाठी. ऑन बॅक टू बेसिक्स. तळून नाही आणत. अर्धा नको तोडू यार, त्रास होतो अर्धा गुलाबजाम खाताना. पूर्ण खा ना भाई, पूर्ण खा. टाक ना लपदिशी. हे बघ हे. नाही रे असं अर्ध फील घेऊन घ्यायचं रे. देतोय डायरेक्ट टाकलं का फुल फील येतो. सो फायनली डन विथ द साइट विजिट. सॅटर्डे इज ओव्हर नाव. अभि घर जाके डन सोएंगे. विथ सॅटर्डे. आयुष तुझा काय प्लॅन आहे? झोपणारच? बाहेर जायचं जरा. बाय सर. सर थँक्यू. मजा आली जेवण करायला. एअरड्रॉप पाठवलं. एअरड्रॉप. मजा आली जेवण करायला. तर तुम्ही लुक देतो त्याच्यावर कोणती मीम जाऊ शकते. चल बाय संकल्प. घर जाऊन हाताची आणि स्वतःची काळजी घे. आणि आता निघाले आपल्या आपल्या घरी. यांचे जरा फोटो बिटो काढून आम्ही आता झाले घरी. तेच बघतो. जा ना घरी. सोमवारपर्यंत चेहरा दाखवू नको आता 10:30 पर्यंत. हम तीनो भाई तीनो होता भाई. आणि आमचे जे मोठे बंधू आहेत ते थेट शिर्डीवरून आज आलेले आहेत पुण्यामध्ये. सुरेश दादा नमस्कार. हाय. आणि हे जे कालचेच बंधू ज्यांनी आम्हाला घराबाहेर काढलेले आहे ते पण लवकरच ब्लॉगमध्ये अपलोड होणार आहे. त्याची काही काळजी करू नका तुम्ही. आणि आता आम्ही निघालोय पुण्याला. खचायचं नाही. चला रे पटपट. व्हिडिओ क्वालिटी का ना काय येते. व्हिडिओ क्वालिटी सुरेश भाऊ थेट फ्रॉम शिर्डी. सुरेश दादा 1 वर्षानंतर पुण्यात आले आज. त्यांना घेऊन निघालोय आता विमाननगरला. 8:30 वाजले. मेट्रो स्टेशनवर फिरतोय आम्ही. गाडी भेटी झाली सर 8:30 घरी जातात आम्हाला 11 वाजणार आहे. दादागिरी करू नको. 1 वर्ष पुण्यात काय राहिलं तर एवढं नाही आवाज वाढायचा. आम्ही आलोय आता. कुठे आलोय आपण? रुबी हॉल क्लिनिकला. टाइम टू एंड दिस ब्लॉग गाईज. आजचा शनिवार लय जबर होता. साईट विजिट हे ते 2 तासाची झोप न नाश्ता करता साईट विजिटला गेलो मी. आणि आता दादा ते सगळे जेवणासाठी थांबलेत. आणि आपले भाऊ पण आले होते त्याच्यामुळं आज रात्री काय लवकर झोपणार नाही तसं. पण डोळे असे लाल लाल झाले आहेत मोठे. झोपायची गरज आहे आता. फडफड करतात डोळे. पण आता झोप पाहिजे. आयुष्यात थोडी तरी झोप पाहिजे. मी बंधू प्रेम बंधू आले मग आज बंधू काय झोपून देणार नाही आम्हाला. वहिनी बघा भाऊ आता तुम्ही ब्लॉग बघा. वहिनी ब्लॉगच बघत नाही. मम्मी तू तरी बघ. सो टाटा बडबाय गुड नाईट. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.